नवी मुंबईत महापालिकेची रुग्णालये आहेत, पण तिथं डॉक्टर नाहीत अशी विचित्र स्थिती आहे। पालिकेचा ऐरोलीमधील राजमाता जिजाऊ माताबाल रुग्णालय त्यापैकीच एक। ऐरोलीत 150 खाटांचं प्रशस्त 5 मजली राजमाता जिजाऊ माताबाल रुग्णालय बांधून तयार आहे, पण तिथे डॉक्टर आणि विशेष करून स्त्रीरोग तज्ञ नसल्यानं या रुग्णालयात बाळंतपण केली जात नाही। या ठिकाणी फक्त ओपीडी सुरू असल्यानं गर्भवतीला प्रसूतीसाठी या रुग्णालयातून वाशीतल्या प्रथम संदर्भ रुग्णालयात नेलं जातं। तिथं जागा रिकामी नसेल तर मात्र कळवा रुग्णालय किंवा मुंबईतल्या रुग्णालयाचा नाईलाजाने रस्ता धरावा लागतो। सुविधाच नाही तिथं, ते मशिनरी वगैरे काही तिथं आहेच नाही। ते बोलता आमच्याकडे आहेच नाही, व्हेंटिलेटर नाही, काही फॅसिलिटी मिळायला पाहिजे त्या मिळत नाही। ज्या काही मशिनरी हवे आहेत त्या मशिनरी तिथं अवेलेबल नाही। मग डॉक्टरांनी काय सांगणार की बाबा इथं आमच्याकडे हे नाही आहे, आमच्याकडे ते नाही आहे। मग काय नाही आहे, पालिकेकडे का नाही आहे, कशासाठी नाही आहे? आमचे प्रयत्न चालू आहेत, त्यांची ॲडव्हर्टाईज चालू आहे, वॉक इन इंटरव्ह्यूसुद्धा आम्ही घेत आहोत, परंतु स्पेशालिस्ट डॉक्टरचा महाराष्ट्र आणि भारतभराचा अनेक प्रॉब्लेम आहे, तो इथं पण आहे। म्हणून आमचा प्रयत्न आहे की इथं स्पेशालिस्ट सर्व्हिसेस जे डॉक्टर्स आहेत ते आपले घ्यायचे आणि त्यानुसार फुल फ्लेज हॉस्पिटल चालू करायचं। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।